हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर तुमच्यासाठी डी जे कोकणी ट्युटोरियल हमेशा म्हणजे सतत रेडी असतो तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी. तर तुमच्यासाठी आज घेऊन येत आहे आपण 10th स्टँडर्डचा सायन्स 1चा सेकंड लेसन सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ओके बाळांनो, तर तुम्हाला कसं पिरियडिक क्लासिफिकेशन एलिमेंट्सचं करता येतं किंवा एलिमेंट्स म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय, कोणी शोधलं, कसं काय, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये अजून भर पडेल बाळांनो. कारण आम्ही तुमच्यासोबत अवश्य आहे, अवश्य राहू आणि अवश्य होतो. तर बघा, हा साधारणतः पिरियडिक टेबल बघा. पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की हा पिरियडिक टेबल साधारणतः 118 एलिमेंट्स आहे. 4 ब्लॉकमध्ये डिवाईड केलं आहे. त्यामध्ये एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. त्यामध्ये ग्रुप 18 म्हणजे ग्रुप असे उभे असतात, ते ग्रुप आडवे असतात, ते पिरियड 7 पिरियड आहे. आणि बाळांनो, तर हा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, जो सुरुवातीला एक जस्ट आयडिया देतो. पण हा जो पिरियडिक टेबल आहे, ज्याला मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतो, हा सहज आला का? सहज सर्व तयार झाले का? नो. यामागे खूप साऱ्या सायंटिस्टचा आहे, प्रयत्न आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. ओके. सो साधारणतः हा युरॅनियम आहे 92 आला. तर इथपर्यंत जे एलिमेंट्स शोधले गेले, डिस्कवर झाले, द एलिमेंट डिस्कवर्ड टिल 92 दे आर द नॅचरल एलिमेंट्स. तर मित्रांनो बघा, इन आफ्टर 92 रिमेनिंग आर द man-made elements which is discovered by different scientists, and also they given name to each and every elements which is discovered by respective scientist. ओके बच्चो, तर यानुसार त्यांनी त्यांचे नावं दिले. जसं नेप्च्युनियम, त्यांनी स्वतःचं नाव दिलं. प्लुटोनी काय केलं? प्लुटोनियम नाव दिलं. अमेरिशियमने काय केलं? त्याचं नाव दिलं. हे नंतरचे एलिमेंट. चला, हा मॉडर्न पिरियडिक टेबलचा इतिहास बघितला, पण हा कसा सुरू झाला तो प्रवास आपण बघूया. So there are 118 elements present in the modern periodic table, and which is found by Moseley. Okay, the hero of modern periodic table, that is the Moseley, and each and every element shown in different ways. Like suppose for example beryllium. So B is a symbol of beryllium, and beryllium is the full name of B. Then there is a atomic mass of elements, and each and every element has a different atomic mass. Then atomic number of element, and also each and every element has a different atomic number, and the elements arranged in this modern periodic table on the basis of atomic number. Okay, this is the complete information of elements which is present in the modern periodic table. Okay, तर बघा, हे जे एलिमेंट्स आहे कसे क्लासिफाय केलेले, कोणत्या बेसिस, व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. सो इनिशियली सायंटिस्टने काय केलं, जसं काही एलिमेंट्स डिस्कवर झाले होते, गोल्ड, सिल्वर, कार्बन, सल्फर, आयर्न अँड कॉपर. दीज आर ऑलरेडी वी सीन इन एन्शियंट पिरियड. द कॉइन ऑफ गोल्ड, ओके, सिल्वर कॉइन, कार्बन, that means gold is used for the burning. Okay, then sulfur, then iron and copper metals or copper utensils, copper using in the utensils. Okay, then iron, we know that what is the use of iron. So these are the already discovered, okay, by the scientist at the starting period, but they classified them as metal and non-metal. and काय झालं, त्यांनी त्या दोघांना जे एलिमेंट ते डिस्कवर झाले होते त्यांना मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये क्लासिफाय केलं. पण ॲक्च्युली त्या ठिकाणी प्लेस ठेवला नाही. काही एलिमेंट्स, सम एलिमेंट डज नॉट मॅच टू द मेटल्स अँड ऑल्सो नॉन मेटल्स as well as non-metal. So these type of metals or these type of elements shows different character than metal and non-metal. So there is a no place for the metalloids. Okay, the elements which does not show properties like metal and non-metal, which are called as what, metalloids. And there is a no place for metalloids. But some after years, there is some elements shown, or sorry, some elements discovered by the different scientists, but which is not fit in the, or which are the not fit in the that classification. So those scientists think or thought about that the elements are the different than metal and non-metal.
So they want to place in the periodic table, but there is no place. Okay, that is the metalloids. Here is the metals: copper, silver, iron, gold. Non-metals: carbon, coal, sulfur. This is the metalloid: silicon. We know that silicon is present in the sand. Correct, na? Sand. So there are 118 elements, but we need a systematic classification and arrangement of these elements to make their strategy. There are several elements, but how can we study all these elements which is discovered by different scientists? That's why there is a need of proper arrangement of these elements or proper classification of these elements. That's why the new concept is originate, that is the periodic table. Okay, त्यालाच काय म्हटलं आपण, periodic table. Why periodic table or proper classification is need for the discovered elements? Because scientists want to study individually of each and every elements, but there is no proper way to study of them, because they are mixing which elements shows which property, which type of property. They don't know that time. Right now we can say they didn't know. They want to classify in proper manner, and that's why they discovered, or they discovered means individual scientists discovered different method or different classification method. Like Dalton want to elements classify in various manners, and Dalton started the classified elements, and that's why he proposed the atomic theory. And according to this theory, every atom has mass. Yes, each and everything which is present in the earth, which have some definite mass, which has magnitude. Correct? And this is the fundamental characteristics of every atom. Mass is the fundamental characteristics. We said Dalton. Then next, Dove-Reiner. He classified the elements in the triads. He thought that there is a atomic mass of middle elements which is the average of remaining two elements atomic mass. Understood? ट्राय करा. काही गोष्टी सहज बोलून आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी जमलं पाहिजे. सायन्स सोपं आहे रे, आपण अवघड बनवतो. There is no need of grammar in science language, so you can speak simply way in the science, but it is 100%. But it is very important in our study. How can we write answer of given question? That is important. There is no need of proper method or proper grammatical language required for the science. हे लक्षात ठेवा. डोबे-रायनर लॉज टाईपचं काय सांगतो, त्यांनी काय केलं, सिमिलर एलिमेंट्स आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डरनं लिहिले. इन्क्रीजिंग ऑर्डर कशाच्या बेसिसवर पकडले त्यांनी, ॲटॉमिक मासेसच्या. त्याला डोबे-रायनर ट्रायल्स म्हणतो आपण. जसं लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे, सिम्बॉल LiNA. ॲटॉमिक मासेस बघा, लिथियमचं 6.9, पोटॅशियमचं 39, यांचा ॲव्हरेज 23 येतो. सोडियम, मग लिथियम आणि पोटॅशियममध्ये सोडियम टाकलं, दॅट इज द ट्रायल्स अकॉर्डिंग टू डोबे-रायनर. Okay, and he thought that all these elements are metals. All of them react with water to form alkali, the hydrogen gas, and all of them have a valence of 1. जी त्यांची थिंकिंग होती that time, it is right for this trials, but there is some problems create to the next scientist when they are discovered more elements. And Dove-Reiner series not fit for that new discovered elements, and that's why he
his theory getting failed. Okay, like calcium, strontium, barium. There is a 40.1 is the atomic 1 is the atomic mass of calcium and 137.3 atomic mass of barium, and there is a average of these elements is the 87.6, that is the atomic mass of strontium. Correct? He thought like this, but there is some variation. The average atomic mass of calcium barium, that is the 88.7, but actually atomic mass of strontium 87.6. There is a difference between the mass, so that's why we cannot apply Rice theory on these type of elements. Correct? So he think that okay, no problem, there is a difference between the two different atomic mass. Okay, no problem, there is only one figure changes. ओके, एकानेच फरक आहे. मग त्यांनी परत हेच केलं, ऑल दीज एलिमेंट्स आर मेटल, द ऑक्साइड्स ऑफ ऑल ऑफ देम आर अल्कलाइन इन नेचर, ऑल दीज एलिमेंट्स हॅव ए व्हॅलन्सी 2. चला नेक्स्ट त्यांनी केले क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. सेम थेरी, सेम कन्सेप्ट. चला थोडंफार ते होतं डिफरन्स प्लस मायनस 81 काय नाही 80 काय सेम. याने इतका मोठा काय झालं नाही, म्हणजे ॲव्हरेज शेवटी ॲव्हरेज असतो. ॲव्हरेज म्हणजे आपल्याला थोडंफार व्हेरिएशन पाहायला भेटतं. पण हे सक्सेस होत चाललं होतं, परंतु त्या ठिकाणी डॉबेरायनरला लिमिटेशन आले. कोणते लिमिटेशन आले बघा. डॉबेरायनरची जी थेरी होती, काही आयडेंटिफाय ओनली फ्यू राईट्स फ्रॉम द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम. त्यावेळेस जे माहीत होतं त्यांना, काही जणांना फिट होत होते. बट ट्राईड डिड नॉट ऑबे डॉबेरायनर्स रूल. हे जे ट्राईड आहे, डॉबेरायनर्स रूल फॉलो करत नव्हता प्रत्येक ट्राईड्स. ओके, and the system of trials was not useful. Okay, then न्यूलँड्स आला म्हणजे आले, रिस्पेक्टफुली बोलणं गरजेचं आहे. 1866ला अँड दॅट टाईम द 56 एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड अँड ही स्टडीड ऑफ देम. सो न्यूलँड थिंक दॅट देर इज every 8th element shows same properties like first one, and that's why he arranged increasing order on the basis of atomic mass, and it started with the lightest element hydrogen. करेक्ट आहे, मॉडर्न पिरियड टेबलनुसार सर्वात लाईटेस्ट एलिमेंट हायड्रोजनचे आहे, आणि त्यांनी पण हायड्रोजनला सुरुवातीला ठेवलं होतं. थोरियमला लास्टला गेलं होतं. दॅट टाइम द ओनली देर आर 56 एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड. दॅट्स वाय ही अरेंज्ड all elements, all that means 56 elements, and among them the first element is the hydrogen and last element is the thorium. Okay, like this. He studied physical and chemical properties of these elements. oxygen चा स्टडी केला, हायड्रोजन इथे टाकला, लिथियम, बेरिलियम, like this. Okay, then he found the properties of fluorine were similar to hydrogen. फ्लोरीनची प्रॉपर्टीज आणि हायड्रोजनची प्रॉपर्टीज सेम आहे असं त्याला वाटलं. ॲक्च्युली हायच, तरी पण मग आपण एच हा एस ब्लॉकमध्ये पाहतो, एफ हा पी ब्लॉकमध्ये पाहतो. त्यानंतर फ्लोरीन तिथे टाकला त्यांनी. त्यानुसार नेक्स्ट इलेमेंट जे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम या पद्धतीने टाकत गेले ते, आणि त्यांना हे सेम दिसलं बरं का बाळांनो. नायट्रोजनची आणि फॉस्फरसची प्रॉपर्टी सेम दिसली, म्हणून त्यांनी अरेंज केले, असे विनाकारण केलेले नाही. ओके, तर त्यानंतर त्यांना 8th इलेमेंटवाली जो इलेमेंट आहे जो असेल तो, जसं हायड्रोजन नंतर 8thवाला एलिमेंट कोण आहे, फ्लोरीन नंतर 8thवाला एलिमेंट कोण आहे, क्लोरीन. तर हायड्रोजन, क्लोरीन यांच्या प्रॉपर्टीज सेम दिसल्या, लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांच्या प्रॉपर्टीज सेम दिसल्या, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने अरेंजमेंट केली. ओके, आणि हे कशावर त्यांनी नोट्स केलं, म्युझिकल नोट्स जसं असतात ना त्यानुसार त्यांनी नोट्स केले. ही थिअरी, ही जे एलिमेंट्स आहे अरेंज करताना कसं, सा रे गा मा पा द नी, डू रे मी फा सो ला टी. ओके, या पद्धतीने म्युझिकल नोट्स बोलतो ना आपण. आणि त्यांनी काय, न्यूलँडने काय केलं, ऑक्टेव्स तयार केलं. ऑक्टेव्ह म्हणजे 8 इलेक्ट्रॉन, 8 ॲटम. 8 मीन्स 8वा सेम प्रॉपर्टी दाखवतो, त्याला म्हणतो आपण ऑक्टेव्स. कुणाचं ऑक्टेव्हचं होतं बाळांनो, न्यूलँडचं. पण तिथे प्रॉब्लेम सेम, लिमिटेशन. कोणतं लिमिटेशन, ज्यावेळेस आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8th एलिमेंट डिड नॉट पजेस प्रॉपर्टी सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट.
कॅल्शियमपर्यंत ठीक आहे की 8वा एलिमेंट प्रॉपर्टी शोज करत होता तो सेम करत होता. बट कॅल्शियमच्या पुढे ज्यावेळेस क्रोमियम, टिटॅनियम, मॅंगनीज, एपी, कॉपर, निकेल हे आले त्यावेळेस हे जे इलेमेंट आहे ते 8th इलेमेंटनुसार 8th इलेमेंटच्या सेम प्रॉपर्टी जसं फर्स्ट वन त्या टाईपची प्रॉपर्टी तो शो करत नव्हता. आणि कुठेतरी न्यूटन्सला एक लिमिटेशन आलं आणि त्यामुळे पुढे जाऊन ही थेरी पण फेल झाली. काय झाली बाळांनो? फेल झाली. त्यात कोबाल्ट आणि निकेल एकाच ग्रुपमध्ये येत होते कारण दोघं सेम दिसत होते. सेरिलियम आणि नॅफ्थेनियम एकाच ग्रुपमध्ये येत होते, सेम दिसत होते, सेम प्रॉपर्टी शो करत होते. त्यामुळे कुठेतरी ते कन्फ्युजन होतं. आणि हे दोघं एकत्र काय येतं हे पण त्याला सांगता नाही आलं. कोबाल्ट आणि निकेल त्यांनी एकत्र टाकले 6 मध्ये, सेरियम आणि लॅन्थियम एकत्र टाकले 6 मध्ये. का टाकले त्याला सांगता नाही आलं. एकत्र टाकले, ओके, नो प्रॉब्लेम. बट वाय? देर इज अ नो सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. That's why his theory was also failed. Okay, so element iron Ap which resemble cobalt and nickel element in the properties was placed far away from these elements. Actually Ap हा cobalt nickelच्या आसपास प्रॉपर्टी शो करतो परंतु खूपच लांब दाखवला होता. तसं टेबल डिड नॉट इन्क्लूड इनर गॅस. इनर गॅस दाखवतच नव्हता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट इनर गॅस तोपर्यंत शोधले नव्हते हे माहीत नाही. त्याला जागा पण ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ही थेरी पण फेल झाली. नंतर आली मेंडेलिव्ह. आणि मेंडेलिव्हचा खूप मोठा रोल आहे या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. आणि म्हणून पिरियडिक टेबलला फादर म्हणतात. कुणाला? मेंडेलिव्हना. रशियन केमिस्ट होता तो. याने पण ॲक्च्युली अरेंज केली ती एलिमेंटची ॲटॉमिक मासच्या बेसिसच केली. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या आणि त्यानंतर एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. जसं हायड्रोजन, लिथियम, सोडियम एकत्र टाकले, बेरियम नंतर टाकला जो लिथियमच्या नंतर आला, हायड्रोजनच्या नंतर नाही. व्हर्टिकली त्यांनी अरेंजमेंट केली. ओके, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या सिमिलॅरिटीनुसार ज्या गोष्टीचं म्हणजे कॅल्शियम नंतर त्याला माहीत नव्हतं, सपोज टिटॅनियम आहे, बट ॲल्युमिनियमची प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर माहीत नसलं म्हणून त्यांनी ती जागा वॅकंट ठेवली. नंतर टिटॅनियम टाकला, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, एपी, कोबाल्ट, निकेल, कॉपर. त्यानंतर हे जे ऑक्साईड फॉर्म करतात BMgK कॅल्शियम, हे पण त्यांनी शो केले प्रॉपर्टीज ऑक्साईडचा. ओके, आणि ऑक्साईड जो शो करतात ते एकाच ग्रुपमध्ये टाकले. कोणी? मेंडेलिव्हने. मग त्याने त्याचा पिरियडिक लॉ बनवला ज्यामध्ये ग्रुप जवळजवळ 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं टोटल. आणि पिरियड मात्र त्यांनी 12 केले होते. युरॅनियमपर्यंतही तो गेला होता. हे ॲटॉमिक मास आहे बाळांनो. बघा, ॲटॉमिक मासच्या दृष्टीने त्यांनी अरेंजमेंट केली होती. फिजिकल केमिकल प्रॉपर्टीचा पण स्टडी केला परंतु अरेंजमेंट मात्र ॲटॉमिक मासेसनंच केली. आणि काही गोष्टी त्याला ह्या जाणवल्या. पिरियडिक नाव का पडलं? कारण काही जे आफ्टर रेग्युलर इंटरव्हल काही जे एलिमेंट्स आहेत त्याची प्रॉपर्टी शोध करतात ते एक रेग्युलर पिरियड नंतर करतात म्हणून ते नाव आलं पिरियडिक. जसं सनराईज सनसेट होतं ना, सनराईजला सूर्य येतो आणि सनसेटला परत जातो, परत सनराईजला येतो, त्या टाईप पिरियडिक. जिथून निघाला तिथंच गेला त्या टाईपचं. त्याने काय केलं? पिरियडिक नाव दिलं. हे बघा, पिरियडिक या पद्धतीने पण अरेंजमेंट टेबलर केली त्याने. टेबलनुसार नाही का, पिरियड्स आडवी जे असतात ते आडवी पिरियड्स 7 पिरियड्स त्यांनी फाउंड केले त्या टाईम. ग्रुप्स त्यावेळेस ग्रुप्स होते 1 to 8 ग्रुप्स. 1 and 7 आर फर्दर डिवाइडेड इंटू A and B सब ग्रुप्स. 8 ग्रुप्स होते टोटल बाळांनो. मेन फीचर्स काय मेंडेलिव्हचं की त्यांनी ऑरिजेंटल रोज पिरियडिक टेबलमध्ये जे ऑरिजेंटल रोज होते त्यांना पिरियड म्हटलं आहे. ते 1 to 7 होते. लाईक दिस मेटल बिटवीन मेटल left side the metal, non-metal present in right side, and there is a metal is also present between the metals and non-metals. ओके, त्यानंतर हे जे एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज आहे हे रेग्युलर ग्रॅडेशन फ्रॉम लेफ्ट टू राईट जाताना त्यांना हे जाणवलं की जे प्रॉपर्टीज आहे ते रेग्युलर एका फिक्स याच्यानुसार बदलतात किंवा परत रिपीट होतात. त्यानंतर वर्टिकल कॉलम त्यांनी शोधले, 8 कॉलम्स शोधले आणि त्यांना नाव दिलं ग्रुप्स. आणि त्यातही त्यांनी सब ग्रुप्स बनवले A and B. फक्त 8 ग्रुप शोधले नाही तर त्याच्यात सब ग्रुप्स करून A and B केलं. आणि त्यानंतर मेंडेलिव्हने फर्स्ट हू सक्सेसफुली क्लासिफाय ऑल नॉन एलिमेंट्स. मेंडेलिव्ह असे का त्यांनी पहिल्यांदा सर्व एलिमेंट म्हणजे नॉन एलिमेंट शोधले गेले होते. जेवढे एलिमेंट शोधले गेले होते सर्व क्लासिफाय केले. आणि ज्या ठिकाणी त्यांना शंका होती या ठिकाणी कोणता तरी डिफरंट एलिमेंट आहे जो इथे प्रॉपर्टी मॅच करत नाही पण इथे आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी वॅकंट स्पेस ठेवली होती. त्याला माहिती होतं नंतर सापडणार. मग बोरॉनच्या शेजारी किंवा बोरॉन एक्का बोरॉन, ॲल्युमिनियम एक्का ॲल्युमिनियम एक्का सिलिकॉन अशा प्रकारे एक्का नाव दिलं होतं त्यांनी, म्हणजे अल्टरनेट थोडक्यात, जेणेकरून पुढे सापडलं तर मग इथे हे बघा इथे बोरॉन माहीत नाही एक्का बोरॉन,
एक सॉरी बोरॉन माहिती आहे, ॲल्युमिनियम माहिती आहे, त्याच्या खाली मग माहीत नाही तर एका बोरॉन एका ॲल्युमिनियम लाईक दिस. बघा या ठिकाणी 3 एलिमेंटची हे माहीत आहे, पण डिस्कवर न झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी वॅकंट प्लेस ठेवली. एका बोरॉन एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन. ओके. नंतर गॅलियम, जर्मेनियम आणि स्कँडियम ह्या एलिमेंटचा शोध लागला गेला. परंतु प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम म्हणजे ॲक्च्युली तो ॲडव्हान्टेजेस होता. ज्या ॲटॉमिक मास काही एलिमेंटचं काय झालं, प्लेसेस चेंज झाल्यामुळे प्रॉपर्टी थोडा फरक पडल्यामुळे काय झालं, ॲटॉमिक मासेसमध्ये थोडं व्हेरिएशन आलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, ज्या ॲटमच्या ॲटॉमिक मास ज्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासमध्ये व्हेरिएशन शो करत होतं त्यामध्ये त्याने रिवाईज करून ते प्रॉपर अरेंज केलं त्यांच्या प्रॉपर्टीनुसार. जसं पहिलं ॲटॉमिक मास बेरिलियमचं 14.09 होतं, नंतर 9.4 करेक्ट असल्यामुळे त्याने तसं अरेंज करून त्याला त्या ठिकाणी प्लेस केलं, त्याची जागा चेंज केली. आणि आणि सर्वात महत्त्वाचं नोबल गॅस जरी फाईंड झाले नव्हते, त्यात नोबल गॅस were not found at that time, and he also put the place for the inner gas. तो एक मेजर इम्पॅक्ट होता की त्यांनी एक इनर गॅससाठी इनर गॅससाठी त्यांनी वॅकंट प्लेस ठेवली होती. त्यांना माहीत नव्हतं, ॲक्च्युली माहीत होतं की इथे एलिमेंट आहे, पण तोपर्यंत डिस्कवर न झाल्यामुळे त्यांनी काय केलं, जागा ठेवलेली. डोबे रायनर ट्राईनुसार, मेंडेलिव्हला जे माहीत नव्हते त्यानुसार त्यांनी सर्व प्रॉपर अरेंजमेंट पिरियॉडिक टेबलची केली होती. एका ॲल्युमिनियम आणि गॅलियमचं जर कम्पॅरिझन केलं तर त्यामध्ये ॲटॉमिक वेट जे आहे अबाउट 62, 68 इकडं सेम आहे ॲप्रॉक्सिमेटली. डेन्सिटी पण सेम आहे ॲप्रॉक्सिमेटली. मेल्टिंग पॉईंट ओके, व्हॅलन्सी ओके, क्लोराईड फॉर्मेशन ओके, ऑक्साईड फॉर्मेशन ओके. सो प्रॉपर्टी सेम निघाल्या. एका ॲल्युमिनियम ज्या त्याला माहीत नसून त्याने असंच रँडमली नाव दिलं होतं, 3 गॅलियम सेम प्रॉपर्टी निघाल्या. म्हणजे त्याचं जे ॲक्च्युली त्याचं जे रिसर्च होता, त्याचं जे मेहनत होती, ती मेहनत ॲक्च्युली करेक्ट होती, फक्त नाव देता नाही आलं त्याला. ओके. तर डिमेरिट्स, आता हे सर्व मेरिट्स झालं, पण डिमेरिट्स काय आलं. ॲक्च्युली काय झालं, हायड्रोजन जो आहे ना, हायड्रोजन प्रॉपर्टी शो करतो हॅलोजनची. हॅलोजन म्हणजे ग्रुप 17, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. पण त्याची पोझिशन फिक्स करता येईना, तो कुठं टाकायचा नेमका. कारण ऑक्सिजनचे त्यानंतर ऑक्सिजनचे आयसोटोप्स होते. एक ऑक्सिजन 16 पण होता, एक ऑक्सिजन 18 पण होता. आता ऑक्सिजन 16नुसार 16 प्लेसला टाकायचा की ऑक्सिजन 18 हा 18 प्लेसला टाकायचा, तोही गोंधळ होता आयसोटोप्समुळे. आणि त्यात काय झालं, एलिमेंट्स काही आहे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज शो करतात. जसं मँगॅनीज मेटल आहे, पण तो हॅलोजनच्या ग्रुपमध्ये टाकला गेला होता, नॉन मेटलच्या, मग त्याची पोझिशन चुकली होती. त्यानंतर हे जे हायर ॲटॉमिक मासवाले जे एलिमेंट्स आहे हे लोअर ॲटॉमिक मासवाल्या एलिमेंटच्या अगोदर आले गेले, त्यामुळे ती पण सिक्वेन्स चुकली. आणि अशा काही डिमेरिट असल्यामुळे काय झालं, मेंडेलिव्हने इतकी मेहनत केल्यानंतरही त्यांना त्यांच्या थिअरीला एक काय म्हणतो आपण स्टॉप लागला गेला. पुढे मग काही सायंटिस्ट जे आहे, ज्यामध्ये मोस्लेचा मेन रोल आहे, हेनरी मोस्ले. तर इंग्लिश फिजिसिस्ट होते, यांनी छान प्रकारे काहींचा हे हेल्प घेऊन, अजून सायंटिस्टची हेल्प घेऊन एक मॉडर्न पिरियड टेबल बनवलं. पण त्यामध्ये एक लक्षात सर्वात मेजर इम्पॅक्ट जो होता मोस्लेचा, तो हा होता की ऑल द एलिमेंट्स ही अरेंज्ड ऑल एलिमेंट्स इन द periodic table on the basis of atomic number. Like in our class, the teacher given to us roll number, that is our identity. Okay, so like that he given to number for each and every element which is discovered till date or till that day. Okay, so that is a major part of this periodic, the major invention in the periodic table, that is the atomic number, which is found by the Moseley, Henry Moseley. ओके, बघा यानुसार त्यांनी अरेंज केलं होतं 18 ग्रुप 7 पिरियड. हा मॉडर्न पिरियडिक टेबलचा लेआउट आहे. या पद्धतीने पिरियड्स, हॉरिझॉन्टल रोज जे आहे ते पिरियड्स म्हणतो आपण. वर्टिकल जे कॉलम आहे त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. हा जो लास्ट कॉलम आहे मोस्लेने फाईंड केला, ज्याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. ओके, हा साईडला काढला ज्याच्यात आपण इनर गॅस टाकले,
त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स 7 पिरियड्स 2 ॲडिशनल सिरीज आहे ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल, दॅट इज द ए ब्लॉक. ओके, बघा 7 ग्रुप्स 7 पिरियड्स 18 ग्रुप्स, करेक्ट. त्यामध्ये एक रोमन नेम पण आहे, त्यांना फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे, सिक्स्थ आहे, सेवन्थ आहे, तसंच 0 18 आणि 0. तसं थर्डपासूनच थर्ड बी, फोर्थ बी, सिक्स बी, फिफ्थ बी, सिक्स बी, सेवन्थ बी, नंतर फर्स्ट बी आणि सेकंड बी 11 12ला दिलं, मध्ये 8 बी. ओके, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम हे सर्व एलिमेंट्स अरेंज केले होते ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. हे खाली जे 2 आहे ते 57चा जो लॅन्थॅनम आहे त्याच्यापासून लॅन्थॅनॉइड सिरीज, 89चा जो ॲक्टिनम आहे त्याच्यापासून ॲक्टिनॉइड सिरीज, दॅट इज अ एफ ब्लॉक एलिमेंट्स, असं त्यांनी खाली लिहिलं होतं किंवा अरेंज केलं होतं. लॅन्थॅनॉइड अँड ॲक्टिनॉइड, दिस इज द प्रॉपर और मॉडर्न पिरियडिक टेबल. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, A block, okay, S block, group 1 and 2, S block. All the elements in the group 1 and 2 will have either 1 or 2 electrons. म्हणजे ग्रुप 1 मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स आहे, ग्रुप 2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स आहे. ऑल ऑफ देम इन ऑर्डर टू बिकम स्टेबल डोनेट इलेक्ट्रॉन. हे सर्व काय एलिमेंट्स इलेक्ट्रॉन देतात. बघा बाळांनो, हे इलेक्ट्रॉन काय करतात, देतात. म्हणून ही जी आउटर मोस्ट सेल आहे ती इनकम्प्लीट असल्यामुळे त्याला आपण नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, नॉर्मल एलिमेंट्स. आता पी ब्लॉक, पी ब्लॉक ही ग्रुप 13 to 18 आहे, 3 to 8 इलेक्ट्रॉन्स आहे. ग्रुप 13मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे, ग्रुप 18मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. हे झिगझॅग लाईन जी आहे आपल्याला पाहायला भेटते, ती झिगझॅग लाईन याच्यासाठी का त्याच्यामुळे मेटल आणि नॉन मेटल सेपरेट होतात बाळांनो, मेटल अँड नॉन मेटल. आणि जे सेपरेट करतात त्यामध्ये आहे मेटलॉइड्स. हे जे ब्लॉक आहे ना, हे इनर्ट एलिमेंट, म्हणजे थोडक्यात मेटल नॉन मेटलला सेपरेट करणारे कोण आहे, मेटलॉइड्स. देन डी ब्लॉक्स जो ग्रुप 3 to 12 आहे, हे सर्व जवळजवळ मेटल्स आहे, हेवी मेटल्स आहे. हे झिगझॅग लाईनमध्ये शो केलेले बघा, लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड. हे जे लास्ट 2 सेल्स इनकम्प्लीट आहे बघा, हां 14 and 2, करेक्ट ना. इकडं ना 18 आहे ना तिकडं 8 आहे. तर या कंडिशनमध्ये हे जे एलिमेंट्स आहे या एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, ट्रान्झिशन एलिमेंट्स. देन ए ब्लॉक आहे, ए ब्लॉक 2 सेपरेट सिरीज आहे, लॅन्थॅनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स. हे 3 सेल्स इनकम्प्लीट आहे. याचे किती सेल्स इनकम्प्लीट आहे, 3. त्यामुळे याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो कॉमन नेम्स फॉर द ग्रुप लॅन्थॅनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स. लॅन्थॅनाइड्स सिरियमपासून सुरू होतं, ॲक्टिनाइड्स थोरियमपासून सुरू होतं. दोघांमध्ये 14 एलिमेंट्स आहे. ओके बाळांनो, तर आज या लेक्चरमध्ये आपण इतकं बघणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग बघू. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, सबस्क्राईब आवर चॅनल, दॅट इज द DG कोकणी ट्युटोरियल. आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण असेच आमचे नवीन व्हिडिओ, नॉलेजेबल व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत येईल आणि आमचं नॉलेज तुमच्यापर्यंत येत राहील. ओके बच्चो, ओके बाळांनो, थँक्यू.